जगामध्ये अनेक मोठे मोठे इव्हेंट्स होतात, कार्यक्रम होतात. अशा कार्यक्रमांसाठी मोठ्या मोठ्या जाहिराती कराव्या लागतात. लाखो रुपयांचं मार्केटिंग करावं लागतं. काही ठिकाणी लोकांना अक्षरशः मोफत सुविधा द्याव्या लागतात. पण महाराष्ट्रात दरवर्षी असा एक सोहळा घडतो जिथे लाखो लोक स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या इच्छेने शेकडो किलोमीटर पायी चालतात. कुणी त्यांना फोन करत नाही, कुणी निमंत्रण पाठवत नाही, कुणी पगार देखील देत नाही. मग प्रश्न असा आहे, या लाखो वारकऱ्यांना नेमकं कोण बोलावतं? हा फक्त धार्मिक कार्यक्रम आहे की यामागे काहीतरी खूप मोठं आध्यात्मिक रहस्य दडलं आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. जर तुम्ही एखाद्या वारकऱ्याला विचारलं की तुम्ही दरवर्षी एवढा त्रास करून वारीला का जाता चालत, तर तो कदाचित तुम्हाला एवढंच म्हणेल की माऊली बोलावते. हे उत्तर वर करणे खूप साधं वाटतं, पण याचा अर्थ काय? देव खरंच बोलावतो का? का ही फक्त श्रद्धा आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला वारकरी परंपरेच्या हृदयात जावं लागेल. मित्रांनो, विचार करून पहा. एक शेतकरी आहे, संपूर्ण वर्षभर शेती करतो. एक कामगार आहे, रोज मेहनत करतो. एक शिक्षक, एक डॉक्टर, एक विद्यार्थी, एक उद्योगपती. सगळ्यांचं आयुष्य वेगळं, पण आषाढ महिना जवळ आला की एकाच दिशेने सगळ्यांची पावलं वळतात, पंढरपूरच्या दिशेने. हे फक्त चालणं नाही आहे, ही ओढ आहे. आणि ओढ कधीच जबरदस्तीने निर्माण होत नाही. तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलंय का? वारकरी चालत असताना त्याच्या चेहऱ्यावर थकवा कमी आणि आनंद जास्त दिसतो. पाय दुखतात, ऊन असतं, पाऊस पडतो, तरीही ओठांवर एकच नाव, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा आनंद नक्की कुठून येतो? शरीरातून, मनातून की अजून कुठून? आज आपल्याकडे गाड्या आहेत, मोबाईल आहे, AC आहे, सर्व सुविधा आहेत, पण मनाला शांती नाही. जीवनामध्ये तणाव आहे, एकटेपणा आहे, स्पर्धा आहे. आणि दुसरीकडे एक साधा वारकरी, ज्याच्याकडे कदाचित फारसं काही नाही आहे, पण तो मात्र आनंदाने चालत आहे. का? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपल्या जीवनातील अनेक समस्यांचं उत्तर ठरू शकतं. पण अजूनही एक प्रश्न उरतो. जर कोणी निमंत्रण देत नसेल तर लाखो लोक दरवर्षी एकाच वेळी घराबाहेर का पडतात? वारकरी म्हणतो, मला विठ्ठलाने बोलावलं. पण भगवंत खरंच भक्ताला बोलावतात का? आणि जर बोलावत असतील तर ती हाक ऐकू कशी येते? याचं उत्तर संतांच्या वचनात आणि भक्तीच्या तत्वज्ञानात दडलं आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला संतांकडे जावं लागेल. कारण वारीची सुरुवात ही काही रस्त्यावरून झाली नाही, ती झाली संतांच्या हृदयातून. संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ देणारे संत. त्यांनी भक्ती म्हणजे फक्त मंदिरातील पूजा नाही, तर प्रत्येक क्षणी भगवंतांचं स्मरण असा संदेश दिला. त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली. समाजाने बहिष्कार टाकला, अपमान केला, पण त्यांनी कटुता नाही दिली, तर दिलं प्रेम. आणि म्हणूनच आजही लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली म्हणत चालतात. ते फक्त नाव घेत नाहीत, तर त्या करुणामय भावनेशी जोडले जातात. संत नामदेव महाराज, नामदेव महाराजांसाठी भगवान विठ्ठल हा फक्त दूर बसलेला देव नव्हता, तो त्यांच्या घरचा होता, मित्र होता, आपला होता. त्यांच्या अभंगांमध्ये वारंवार एकच भावना दिसते की देवाशी नातं जोडा. जेव्हा देवाशी नातं निर्माण होतं तेव्हा कुठलंही निमंत्रण लागत नाही. संत एकनाथ महाराजांनी दाखवून दिलं, वारी म्हणजे फक्त काही चालणं नाही. वारी म्हणजे सेवा, तहानलेल्या माणसाला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं आणि दुर्बळाला आधार देणं. ही सुद्धा विठ्ठलाचीच पूजा आहे. म्हणून वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याची काळजी घेतो. कोणी मागे राहू नये, कोणी उपाशी राहू नये म्हणून. हीच खरी वारीची संस्कृती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, संपत्ती, मान, प्रतिष्ठा हे सगळं क्षणभंगूर आहे. खरा आनंद आहे भगवंताच्या नामात. म्हणूनच हजारो वारकरी चालताना एकच गोष्ट करत असतात, नामस्मरण. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे शब्द फक्त उच्चार नाहीत, तर ते त्यांच्या प्रवासाची ऊर्जा आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वारीमध्ये कोणी कोणाची जात विचारत नाही, कोणी गरीब श्रीमंत असं पाहत नाही, कोणी पद विचारत नाही. सगळे एकमेकांच्या पाया पडतात. का? कारण प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे हा भाव.
अहंकार कमी झाला की विठ्ठल आपोआपच जवळ येतो. आजच्या जगात आपण स्वतःला मोठं सिद्ध करण्यात आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालतो. सोशल मीडियावर, ऑफिसमध्ये, समाजामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी अगदी सगळीकडे तुलना असते. पण वारी शिकवते, मोठं होण्यात आनंद नाही आहे, लहान होण्यात आनंद आहे, सेवक होण्यात आनंद आहे. म्हणूनच वारकरी म्हणतो, मी वारीला जात नाही, वारी मला घेऊन जाते. हे वाक्य खूप गूढ वाटतं, पण यामागे एक अतिशय सुंदर आध्यात्मिक सत्य दडलं आहे. आता आपण पुन्हा त्या प्रश्नाकडे येऊया. वारीला लाखो लोक जातात, पण त्यांना नेमकं कोण बोलावतं? इतिहासाने आपल्याला संतांची परंपरा सांगितली, वारकऱ्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला, पण याचं तत्त्वज्ञान काय सांगतं? याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः, म्हणजेच मी प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहे. पण याचा नेमका अर्थ काय? भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहेत, पण मग प्रत्येकाला भगवंतांची हाक ऐकू का येत नाही? कारण आपल्या मनात अनेक आवाज असतात. इच्छा, अहंकार, लोभ, स्पर्धा, राग, द्वेष, आणि या सगळ्या गोंगाटात परमात्म्याची हाक दडून जाते. पण जेव्हा मन शुद्ध भक्तीने भरून जातं, तेव्हा ती हाक स्पष्टपणे ऐकू येऊ लागते. म्हणूनच वारकरी म्हणतो की मला माऊली बोलावते. ही फक्त भावनिक भाषा नाही आहे, तर हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. भगवंत प्रत्येकाला बोलावत असतात, पण प्रतिसाद कोण देतो? ज्याच्या हृदयात भक्ती जागी होते, तोच केवळ भगवंतांच्या हाकेला प्रतिसाद देतो. आणि इथे एक सुंदर गोष्ट लक्षात घ्या. कोणी पहिल्यांदा वारीला कसा येत असेल? बहुतेक वेळा घरातली मोठी माणसं, घरातील आजी घेऊन जाते, वडील घेऊन जातात, मित्र घेऊन जातात, किंवा एखादा अभंग मनाला इतका स्पर्श करतो की ते आपल्याला वाटतं की हा केवळ योगायोग आहे. पण भक्तीच्या दृष्टीने हा फक्त योगायोग नसतो, तर ती असते भगवंतांची कृपा. भगवंत आपल्या भक्तांच्या माध्यमातून आपल्याला स्वतःकडे बोलवत असतात. गौडीय वैष्णव संप्रदायात चैतन्य महाप्रभूंनी एक अत्यंत सुंदर संदेश दिला की या कलियुगामध्ये भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हरिनाम संकीर्तन. जे दृश्य आपण वारीमध्ये पाहतो, टाळ, मृदुंग, भगवन नाम, नृत्य, सगळीकडे अगदी भक्तीचा आणि भक्तांचा आनंद, हे सर्व आपल्याला चैतन्य महाप्रभूच्या संकीर्तन आंदोलनाची आठवण करून देतं. आता नाव कदाचित वेगळं असेल, परंपरा देखील कदाचित वेगळं असेल, पण ह्या सर्वाचं जे केंद्र आहे ना, ते एकच आहे, भगवंतांच्या पवित्र नामाचं संकीर्तन. म्हणूनच वारकरी म्हणतो, राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम. आणि गौडीय वैष्णव म्हणतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या दोन्ही परंपरेचा, या दोघांचाही उद्देश एकच, ते म्हणजे भगवंताचं प्रेम आपल्या मनामध्ये पुन्हा एकदा जागृत करणं. आज आपण सर्वजण स्वतःला एक प्रश्न विचारूया, वारी ही फक्त पंढरपूरपर्यंतच आहे का? की आपल्या जीवनातही एक नवीन वारी सुरू होऊ शकते? रोज सकाळी काही मिनटं भगवंतांचं नामस्मरण, थोडा वेळ भगवद्गीतेचं वाचन, आई वडिलांची सेवा आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणं, आणि प्रत्येकामध्ये भगवंतांचा अंश पाहण्याचा प्रयत्न करणं. जर आपण हे करू लागलो तर आपलं संपूर्ण जीवनच एक वारी बनेल. आणि सर्वात शेवटी, वारीचं सर्वात मोठं रहस्य हे नाही की लाखो लोक चालतात. खरं रहस्य हे आहे की इतकी शतकं उलटून गेली, अनेक साम्राज्य आली गेली, तंत्रज्ञान बदललं, जीवनशैली बदलली, पण विठ्ठलाची ओढ अजूनही कमी झाली नाही. कारण देह थकतो, पण आत्म्याची भगवंतांना भेटण्याची जी इच्छा आहे ना, ती कधीच थकत नाही. आणि कदाचित या इच्छेचं नावच वारी आहे. चला, यावर्षी आपण पंढरपूरला जाऊ किंवा न जाऊ, पण एक संकल्प नक्की करूया, रोज थोडा वेळ भगवंतांच्या नामासाठी देऊया. कारण जेव्हा आपण भगवंतांकडे एक पाऊल टाकतो, तेव्हा भगवंत आपल्या दिशेने 100 पावलं टाकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा, जी कदाचित आजही विठ्ठलाच्या त्या हाकेची वाट पाहत असेल. राम कृष्ण हरी, हरे कृष्णा.
धन्यवाद.